गुड मॉर्निंग ट्रेडर्स, नवीन एका लाईव्ह एज्युकेशन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आजची डेट आहे ती म्हणजे 4 जुलै आणि मार्केट आता प्री मार्केट ओपन झालेलं आहे. 9:11 झालेत. प्री मार्केट ओपन झाले ते म्हणजे 1 मिनिट 53,357 53,357. ओके, आपण आधी आपण आपल्या लेवल ड्रॉ करून घेऊया. प्रिव्हियस हाय आणि प्रिव्हियस लो. ओके, प्रिव्हियस डेचा लो. सगळे ड्रॉइंग रिमूव्ह करून घेऊया. आणि लो टू हाय फीब लेवल. ओके, बघूया मार्केट आता कसं वर्क करतं आहे. त्यानंतर आपण ट्रेड घेऊ. आणि सिम्पल स्ट्रॅटर्जी मार्केट नाही काम काय करतं आहे माहिती आहे. हाफ टाईममध्ये ते साईडवेज होते बघा. हाफ टाईममध्ये साईडवेज होते. फर्स्ट मुवमेंट काय देते ना ती फर्स्ट आवरमध्येच देते. त्यानंतर मार्केट साईडवेज होऊन जाते. तर वेट करूया आपण फर्स्ट आवरमध्येच ट्रेड घेण्याचा. आणि सेटअप बनला तर आपण ट्रेड घेऊ. त्यानंतर पुढे प्लॅन करू. आणि ह्या मोठ्या मोठ्या कॅन्डल बनतात ना, या कॅन्डलमध्ये नंतर एंट्री एकदा इथली आपली निघून गेली की त्यानंतर आपण मध्येच घुसतो आणि त्या ट्रेडमध्ये आपल्याला लॉस होतो. या दोन्ही दिवशी मला लॉस झालेला आहे. या मंडेला इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम असल्यामुळे ट्रेड घेता नाही आला आणि या दोन्ही दिवशी लॉस झालेला आहे. तर आजपासून डेली व्हिडिओ टाकणार आहे मी. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला डेली व्हिडिओ पाहायला मिळतील. ओके, तर वेट करूया. मार्केट ओपनिंगची वाट बघूया. 9:13 झाले. 2 मिनटात मार्केट ओपन होईल. त्यानंतर 15 मिनिट फर्स्ट कॅन्डल 15 मिनिट वेट करूया. ओके, तर मित्रांनो फर्स्ट कॅन्डल क्लोज झालेली आहे. आणि थोडी ना मार्केटमध्ये मूवमेंट थोडी कमी वाटते, म्हणजे ना सायलेंट मार्केट आहे. ओके, आणि हा एक झोन आहे ज्या ठिकाणी मार्केटने होल्ड केलं होतं पहिलं. तर वेट करूया. 9 AM सपोर्ट घेते मार्केट. या लेवलच्या वरती जर क्लोजिंग मिळाली तर आपण एक ट्रेड प्लॅन करू. ओके, आणि सेकंड ट्रेड पुट साईड म्हटलं तर वेट करूया. पुट साईड ट्रेड घेण्यासाठी आपण वेट करूया. बघूया कसा ट्रेड मिळतो. एक या लेवलच्या खाली क्लोजिंगवरती ट्रेड घेऊ शकतो आपण. म्हणजे राऊंड नंबर आपला 35,000. त्याच्या खालीच फीब लेवलही आहे. पण वेट करूया, बघूया मार्केट. आता फर्स्ट म्हणजे प्रिव्हियस डेमध्ये कसं होत होतं की फर्स्ट हाफमध्ये मार्केट मुवमेंट देत होतं. ओके, नंतर साईडवेज झालं होतं. पण आता मला अशी कंडिशन वाटते की ह्या हाफमध्ये फर्स्ट हाफमध्ये मार्केट साईडवेज राहणार आणि सेकंड हाफमध्ये मुवमेंट करेल. तर वेट करूया आपण. ट्रेड आपल्या लेवल ब्रेकआउट होतील, ब्रेकडाऊन होतील, रिटेस्ट होईल तेव्हाच आपण ट्रेड करणार आहोत, नाहीतर आपण ट्रेड करणार नाही आहोत. ओके, तर वेट करूया आपण. वन आवर फीब लेवल ड्रॉ झालेली आहे. तर आपण ट्रेड घ्यायचा प्लॅन केला तर आपण आता एक विचार केला तर ही 1 आवर फीब आहे. ओके, तर या लेवलवर मार्केट रिजेक्ट होऊन खाली क्लोजिंग दिले मार्केटने. तर या लेवलच्या खाली जर 3 मिनिटमध्ये कॅन्डल क्लोज झाली तर आपण एक ट्रेड प्लॅन करू आणि एक
ट्रेड घेऊ या लेवलचे, म्हणजे का तर फिब लेवल क्रॉस न करता मार्केटने रिव्हर्स केलेले आहे. ओके, तर वेट करूया. या लेवलच्या खाली मार्केट क्लोजिंग देते की अपसाइड क्लोजिंग देते. ओके, एक प्लॅन आपण असाही करू शकतो, फिब लेवलवरती ट्रेड घेऊ शकतो. या खालून आहे ना मार्केटला खूप मोठे रिजेक्शन आलेत. बाईंग बाईंग बाईंग, याच कॅन्डलला वरून रिजेक्शन आहे. ओके, बघूया, वेट करूया आपण. EMA ही आहे खाली, EMAचा सपोर्ट घेते मार्केट. तर ह्या ठिकाणी आपण एक सिंगल क्वांटिटी ट्रेड करूया. अरे बापरे, ट्रेड करूया म्हटलं आणि आपला ट्रेड निघून गेलेला आहे. टार्गेट आपलं या लेवलवरती असेल. एक मिनिट, थोडी वरती प्राइस मिळते काय बघूया आपण. एक लॉट आपण इथे ॲड करूया. ओके, एक लॉट आपण इथे ॲड केलेला आहे. आपल्याला प्राइस मिळाली ती म्हणजे 475. ओके, वेट करूया, कारण का इथे थोडी कन्फर्मेशन का नाही वाटते माहिती आहे. कारण का EMAच्या खाली कॅन्डलने क्लोज केलं पाहिजे. ती कॅन्डल क्लोज करत नाही आहे, त्यामुळे सिंगल लॉट घेतला. आपण डबल लॉटने काम करतो या मंथमध्ये, पण आता सिंगल लॉट घेतलेला. SL आपला म्हणजे या लेवलवरती आपली एंट्री झाली आहे. शॉर्ट पोझिशन या लेवलवरती एंट्री झाली. SL आपण या लेवलवरती जाणार आहोत. SL पण खूप मोठा होतं आहे आणि टार्गेट या लेवलवरती. बघूया, वेट करूया, SL हिट होतं की टार्गेट हिट होतं आहे ते. ट्रेड क्लोज केलेला आहे आपण आणि या ट्रेडमध्ये आपल्याला 800पर्यंत प्रॉफिट झालेलं आहे. बघूया आपला नेक्स्ट ट्रेड परत कसा मिळतो आहे तो. ट्रेडर्स, आपण या लेवलवरती एक एंट्री घेऊ शकतो का? म्हणजे हे बघा, 3 मिनिटमध्ये आहे ना, एका कॅन्डलने खाली क्लोज केलं, पण सेकंड कॅन्डलने त्याच्यावरती क्लोजिंग दिली. ओके, तर एक फिब ड्रॉ करून फिब लेवलच्याही वरती त्या कॅन्डलने क्लोजिंग दिले. ओके, तर एक छोटासा SL आपण या 3 मिनिटमध्ये देऊन आपण एक ट्रेड घेऊ शकतो. कारण का माहिती आहे,
इथून मार्केट ना रिव्हर्स होऊ शकतं, थोडंसं फिलिंग येते, पण इथे पण बायर्स इंटॅक्ट आहेत, पण फुल सेलर्स ॲक्टिव्हिटी असल्यामुळे थोडीशी रिस्क आहे मार्केटमध्ये. कारण का सेलिंग साईड प्रेशर आहे ना क्विक येतो आणि तो आपले एल घेऊन जाऊ शकतो. ओके, EME ही जवळ आलेलं आहे. 15 मिनिटमध्ये बघूया, वेट करूया आपण थोडा. बघा, या ठिकाणी आपण एक ट्रेड प्लॅन करू शकतो, कारण काही ग्रीन कॅन्डल बनले या लेवलला. इथून एक रिजेक्शन आहे. ओके, तर या लेवलला एक अजून एक ग्रीन कॅन्डल बनले आणि एल आपण या लेवलवरती ठेवू. ओके, तर बघूया, वेट करूया. या लेवलवरती एक आपण ट्रेड प्लॅन करायचं. तर प्राईज मिळते ते आपलं 419. ओके, 3 मिनिटमध्ये बघूया आपण. क्लोजिंग मिळालेले आहे. ओके, सो एक ट्रेड प्लॅन करूया या लेवलला. ओके, टू लॉट क्वांटिटी घेऊया. आधीच ट्रेड प्लॅन झालेला आहे, त्याचा मी आले तो म्हणजे 426ला. ओके, चला वेट करूया आपण. आपण इथला ट्रेड क्लोज केलेला आहे आपण आता, कारण का इथे एक रेजिस्टन्स लेवल आहे. या लेवलवरून मार्केट खाली येऊ शकतं. लवकरच क्लोज केला आहे ट्रेड, कारण का जास्त रिस्क आपल्याला घ्यायची नव्हती, कारण का 2 लॉटमध्ये ट्रेड घेतला होता. ओके, तर आजचा डेज आपण इथे क्लोज करतो आहे. नेक्स्ट डे बघूया पुढे. आज आपण इथला डे क्लोज करतो, कारण का हाफ टाईममध्ये मार्केट साईडवेज राहते. ओके, तर आता डेली व्हिडिओ येत राहतील आणि त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, आणि अजून एक सांगायचं म्हणजे मी मध्येच म्हणजे व्हिडिओ बनवणं बंद केलं होतं, कारण का व्ह्यूज येत नव्हत्या. आणि पण मला असं समजलं की आपण जर डेली व्हिडिओ टाकत राहिलो तर व्ह्यूज हे आपल्याला येणार, लगेच आपल्याला प्रसाद मिळणार नाही. आरती झाल्याच्यानंतर, मंदिरात गेल्याच्यानंतर आरती झाल्याच्यानंतर प्रसाद मिळतो, तसंच थोडा वेट करायला पाहिजे. आणि मी डेली व्हिडिओ आता टाकणार आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ओके, धन्यवाद.